पाय हा एक अत्यंत महत्वाचा स्थिरांक आहे. वर्तुळाचा परीघ भागिले व्यास हे गुणोत्तर सर्व वर्तुळांसाठी समान असते. या गुणोत्तराला पाय म्हणतात. पाय ही परिमेय संख्या नाही. आपल्याकडे नीता आणि नेहा या मुली पायची किंमत काढण्याचा खेळ खेळत आहेत. पाहूया त्या काय करत आहेत ते. इथलं माहितीये का, आम्हाला ना अजून एक कृती सांगितली. म्हणजे आपण आतापर्यंत पायच्या वेगवेगळ्या कृती करून किमती काढल्या ना, तशी अजून एक कृती आहे. ए शिकव ना मला. हे बघा, आपण ना आता हा कागद चिटकवून घेऊ. हा इकडे, हा तिथे टेपने छान चिटकवून घेतलं म्हणजे कागद हलणार नाही. हा म्हणजे या कृतीमध्ये ना आपण एक गोल काढणार आहोत आणि मग त्याच्यात समभुज आकार काढणार आहोत. ओके, म्हणजे त्याचा षटकोन तयार होईल ना. हा, षटकोन एक 12 बाजूंचा आणि एक 48 बाजूंचा. मी तुला 6 आणि 12चा दाखवेन, तू 48चा कर. चालेल. हे बघ, आता आपण ना या कर्कटकामध्ये 1.5 अंतर घेऊया आणि आता त्याचा असा गोल काढला. आता त्याच्या कुठल्याही एका बिंदूवरती मी असं हे ठेवलं आणि हे असं काढून घेतलं. आता मी 6चा काढून दाखवते तुला. आणि मग आता आपण हे ना जोडूया. म्हणजे आपल्याला षटकोन मिळाला. हो. आता याचा परीघ झाला 1.5 गुणिले 6. बरोबर. म्हणजे याचं उत्तर येतं 9. हो. आणि आता याचा व्यास आहे 3 सेंटीमीटर. बरोबर. म्हणजे भागिले 3 म्हणजे उत्तर येतं 3. म्हणजे साधारण पायाच्या किमतीच्या जवळच ना. हो. आता हे कमी आहे, त्यामुळे त्याची किंमत पायापासून जास्त लांब आली आहे. आता आपण थोडा मोठ्याने बघूया. आता मी असं षटकोन काढलाय ना, तर याच्या बाजूला आपण दुभागूया. आता तिने 12 बाजू असलेला सुसम बहुभुज काढायचे ठरवले. तिने त्या षटकोनाच्या प्रत्येक बाजूचा मध्यबिंदू काढला. वर्तुळावरील हे 12 बिंदू तिने जोडले आणि एक 12 बाजू असलेला सुसम बहुभुज काढला. आता पुन्हा आता याची एका बाजूची किंमत येते 1.5 सेंटीमीटर. बरोबर. 1.5 सेंटीमीटर गुणिले 12 म्हणजे येतं 18. बरोबर. आता याचा व्यास येतो 5.8 सेंटीमीटर. म्हणजे भागिले 5.8 सेंटीमीटर म्हणजे उत्तर येतं 3.1034. बरोबर. म्हणजे पायाच्या किमतीचे खूपच जवळ झालं. आता तू 48चा करून बघ. साधारणतः 7.6 सेंटीमीटरचं अंतर घेते. आता नेहाने 8.6 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक मोठे वर्तुळ काढले. आता मी या गोलाचे 6 समान भाग करते.
हे भाग जोडून त्यांचा षटकोन तयार करूया. त्यावर वरील प्रमाणेच एक सुसम षटकोन काढला. आता मी हे बिंदू काढते आणि आता परत या 6 बाजूंच्या 12 बाजू करायला यांना अर्ध करायचं. त्याचे मध्यबिंदू जोडून 12 भुजांचा सुसम बहुभुज काढला. आता हे 12 बिंदू परत जोडायचे. आणि आता परत याचे अर्थ करायचे. आणि आता हे बिंदू मार्क करून घ्यायचे. त्याचे मध्यबिंदू जोडून 24 भुजांचा सुसम बहुभुज काढला. आणि आता परत हे जोडून घ्यायचं. आणि आता ह्याला अजून अर्ध्यात डिवाइड करायचं म्हणजे आपल्याला 48 बिंदू मिळतील. आता याच्यावर 48 बिंदू काढून घ्यायचे नवीन तयार झालेले. त्याचे मध्यबिंदू जोडून 48 भुजांचा सुसम बहुभुज काढला. आता ह्याचे 48 बिंदू आपल्याला मिळाले. म्हणजे गणित होईल 48 भागिले ह्याचा व्यास 15.1. त्यामुळं 48 भागिले 15.1 म्हणजे ह्याचं उत्तर येईल 3.178. हे तर पायच्या किमतीच्या सगळ्यात जवळ आहे. शाबास, म्हणजे तुला जमलं. आवडली कृती? खूप आवडली. आता ना आपण दोघी घरी गेल्यावर याचा अजून सराव करू म्हणजे आपल्याला अजून अचूक किमती काढता येतील. चालेल, मी पण करेन ना. चालेल. आपण काय शिकलो? पाय हा एक अत्यंत महत्वाचा स्थिरांक आहे. वर्तुळाचा परीघ भागिले व्यास हे गुणोत्तर सर्व वर्तुळांसाठी समान असते. या गुणोत्तराला पाय म्हणतात. पाय ही परिमेय संख्या नाही. पायची अंदाजे किंमत 3.14 आहे. वर्तुळावर शिरोबिंदू असलेल्या सुसम बहुभुजाकृतीची परिमिती भागिले व्यास हा भागाकार पायची किंमत दर्शवतो. या शिरोबिंदूंची संख्या वाढवत नेल्यास त्या सुसम बहुभुजाकृतीची परिमिती त्या वर्तुळाच्या परिघाच्या जवळ जाते
आणि परिमिती भागिले व्यास हा भागाकार पायची जास्तीत जास्त अचूक किंमत दर्शवतो. वर्तुळात षटकोन काढताना षटकोनाची बाजू वर्तुळाच्या त्रिज्ये इतकी असते. स्वाध्याय. वरील पद्धत वापरून 8, 10, 24, 36 एवढ्या बाजू असलेल्या सुसम बहुभुजाकृती तयार करा आणि पायची किंमत शोधा. शिरोबिंदूंची संख्या वाढवत नेल्यास पायच्या किमतीत काय फरक दिसतो याचे निरीक्षण करा. तुमच्या निरीक्षणांच्या नोंदी करा.